संतोष नगर ऑफिशियल या आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. मित्रांनो, सर्वांना माहिती आहे की सध्या 55-60 या नियमासंदर्भामध्ये अनेक उमेदवारांमध्ये सध्या कन्फ्युजन आहे की यादी रिवाईज होईल का, नव्याने यादी लागेल का. आता यामध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. अनेक जण त्याला विरोध करतील, अनेक जण त्याचं समर्थन करत आहेत. आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे, परंतु सुप्रीम कोर्टाने 90 दिवस म्हणजे कुठल्याही कोर्टाने आदेश दिल्यानंतर राज्य सरकार त्यावरती काय निर्णय घेते त्यावरती 90 दिवसापर्यंत त्याला वेळ असतो. 90 दिवसात जर राज्य सरकारनं कुठली भूमिका त्या न्यायालयाच्या संदर्भामधली जी ऑर्डर दिलेली त्या संदर्भात घेतली नाही तर याचिका करते त्यावरती कोर्ट ऑफ कंटेम्प्ट राज्य सरकारच्या विरोधामध्ये दाखल करतात. अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की कोर्ट ऑफ कंटेम्प्ट ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं आत्ता कोर्टाने निर्णय देऊन मला वाटते 15-20 दिवस झालेले आहेत. अजून राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाने जे काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयासंदर्भामध्ये अजून कुठलीही भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केलेली नाही किंवा कुठलीही स्टेटमेंट ऑफिशियल स्टेटमेंट वगैरे झालं तर कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट राज्य सरकारकडनं किंवा आयुक्त कार्यालयातून त्या संदर्भामध्ये आलं नाही. आता हा जो निर्णय आहे हा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागणार आहे. नेमकं याचिकाकर्त्यांच्या फायद्याचं असेल की सर्व यादी त्या ठिकाणी रिवाईज करावं लागेल याबाबत राज्य सरकार काय निर्णय त्या ठिकाणी घेईलच. परंतु अशामध्येच जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी मंत्री असणारे, काँग्रेसचे विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते असणारे माननीय विजय वडेट्टीवार यांनी एक पत्र राज्य सरकारला दिलेलं आहे. ते पत्र नेमकं काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघणार आहोत. आज त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 55-60 संदर्भामध्ये जे काही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे तो निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा या संदर्भामध्ये एक पत्र दिले आणि त्यांनी ते प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडली आहे. त्यामध्ये छगन भुजबळ साहेब असतील यांनी सुद्धा राज्य सरकारकडे त्या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. आता यांनी जी काही मागणी केलेली आहे ती मागणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा यांनी काय मागणी केली आहे तर या ठिकाणी माननीय फडणवीस साहेबांना त्यांनी पत्र लिहिले. 9 तारखेचं पत्र म्हणजे आजच पत्र आहे. त्यामध्ये दिले आहे की विषय टेट 2022 शिक्षक भरती प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून ओबीसी व मागासवर्गीय उमेदवारांना न्याय देण्याबाबत हा विषय आहे. त्यामध्ये काय सांगितले की उपरोक्त विषयामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत राबवण्यात आलेले टेट 2022 शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये साधारणतः 8,000 ओबीसी व इतर मागासवर्गीय उमेदवारांना राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे गुणवत्ता असूनही डावलण्यात आले. या भरती प्रक्रियेत आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना टीईटी परीक्षेत 5% गुणांची सवलत देण्यात आली होती. मात्र या उमेदवारांनी टेट अभियोगिका परीक्षेत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांपेक्षा अधिक गुण मिळवूनही त्यांना खुल्या प्रवर्गातील जागांवर निवडीसाठी अपात्र ठरवण्यात आले. हा निर्णय केवळ अन्यायकारकच नव्हे तर संवैधानिक मूल्यांना देखील बाधा आणणार आहे. सदर अन्यायकारक निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अपीलवर छाया अँड वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र दिनांक 23 मार्च 26 रोजी अंतिम निकाल देण्यात आला आहे. सदर निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा दिनांक 14 फेब्रुवारी 2024 चा निर्णय त्या ठिकाणी रद्द केलेला आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात मुद्दा क्रमांक 23 पॅराग्राफ क्रमांक 33 मध्ये स्पष्टपणे आदेश दिले आहेत की ज्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातील शेवटच्या उमेदवारापेक्षा अधिक गुण मिळवले आहेत त्यांना खुल्या प्रवर्गातील गुणवत्ता यादीत
समाविष्ट करणे बंधनकारक आहे. दुसरा मुद्दा दिला की टीटी केवळ पात्रता परीक्षा तिच्या सवलतीचा अंतिम गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही असे सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर अशा उमेदवारांचे मायग्रेशन नाकारणे हे बेकायदेशीर व असंवैधानिक असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय असतानाही राज्य शासनाकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. ही अत्यंत खेदजनक आणि अन्यायकारक बाब आहे. करिता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांनी काय सांगितले, बाकीच्या खालील ठिकाणी मागण्या केलेल्या आहेत की 2022 शिक्षक भरती प्रक्रियेची संपूर्ण गुणवत्ता यादी ची तात्काळ पुनरावलोकन करण्यात यावे. सुधारित रिवाईज यादी गुणवत्ता यादी त्वरित जाहीर करण्यात यावी. ज्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील शेवटच्या उमेदवारांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत त्यांचा खुल्या प्रवर्गात समावेश करण्यात यावा आणि रिक्त होणाऱ्या जागेवर पुढील गुणवत्ताधारक ओबीसी मागासवर्गीय उमेदवारांना संधी देण्यात यावी. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा काटेकोर अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांना स्पष्ट व तात्काळ निर्देश देण्यात यावे ही विनंती. या ठिकाणी वडेट्टीवार साहेबांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे की हा जो काही विषय आहे तो विषय त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री यांना दिलेला आहे. आता लक्षात घ्या की एका आमदारांनी ते हे सांगितले की जर सुप्रीम कोर्टामध्ये जे निर्णय दिला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने जर राज्य सरकारने कुठला निर्णय घेतला तर आम्ही परत सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी राज्य सरकारच्या विरोधामध्ये कोर्ट ऑफ कंटेम्प्ट त्या ठिकाणी दाखल करू. आता हा हे फक्त एका आमदारांनी विषय घेतला नाही तर मंत्री जे आहेत वेणुगोपाल साहेब यांनी सुद्धा ते पत्र दिलेलं मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये हा जो विषय आहे तो विषय त्या ठिकाणी समोर येणार आहे. आणि आता याद्या जर रिवाईज करायचं म्हटले तर याद्या पूर्ण याद्या त्या ठिकाणी रिवाईज होतील का की फक्त जे याचिकाकर्ते त्यांनाच त्या ठिकाणी संधी मिळेल. हा येणारा जो काही काळ आहे तो त्या ठिकाणी सांगेल. परंतु आता तुम्हाला काय वाटते की खरंच याद्या रिवाईज होऊ शकतात का आणि याद्या रिवाईज व्हायला पाहिजेत का यावर तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. 55-60 संदर्भामध्ये जी काही महत्त्वाचे अपडेट्स असतील राज्य सरकारचं धोरण असेल किंवा काय सुरू आहे किंवा इतर नेत्यांचं काय म्हणणं आहे त्या बाबतीतले सर्व अपडेट्स तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.